प्रश्न क्रमांक 1. भारताचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 32,87,263 चौरस किमीमीटर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर 7वा क्रमांक लागतो. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताला एकूण किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर 7,517 किमीचा समुद्र किनारा लागलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव कोणी दिले? तर पंडित नेहरू यांनी दिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवरून राजस्थानमध्ये सर्वात प्रथम कोणत्या साली पंचायत राज व्यवस्था सुरू झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1959 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात येणारे पहिले युरोपियन लोक कोणते होते? तर पोर्तुगीज हे होते. नेक्स्ट प्रश्न आहे, 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा कोणी केला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लॉर्ड बेंटिंक यांनी 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा केला. नेक्स्ट प्रश्न आहे, बाळशास्त्री जांभेकरांनी कोणत्या साली दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले? तर 1832 मध्ये हे साली दर्पण सुरू केलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताला ब्रिटिश राजवटीपासून कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1946 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, गांधीजींचा जन्म कुठे झाला? तर गांधीजींचा जन्म पोरबंदर येथे झाला. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं. नेक्स्ट प्रश्न आहे, असहकार चळवळ कधी सुरू झाली? तर असहकार चळवळ ही 1920 मध्ये चालू झाली. नेक्स्ट प्रश्न आहे, बंगालची फाळणी कोणी केली? तर बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केली. नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा गांधीजींनी भारतातील केलेले पहिले सत्याग्रह कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे चंपारण्य सत्याग्रह. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील पहिली रेल्वे कोणी सुरू केली? तर भारतातील पहिली रेल्वे ही लॉर्ड डलहौसी यांनी चालू केली. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय शिक्षणाचे सनद कशाला म्हणले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे चार्ल्स वुड खलिता यांना भारतीय शिक्षणाचे सनद असे म्हणले जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात? तर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? तर भारताचे पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताची पंतप्रधान बनणारी पहिली भारतीय महिला कोण होते? तर इंदिरा गांधी ही भारताची पंतप्रधान बनणारी पहिली महिला होती. नेक्स्ट प्रश्न आहे, 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह म्हणून ओळखला जाणारा दांडी यात्रेचे नेतृत्व कोणी केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा गांधी यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे, प्राचीन भारतातील मौर्य समाजाचे संपादक कोण होते? तर चंद्रगुप्त मौर्य हे प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्याचे संपादक होते. नेक्स्ट प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीचा विकास कोणत्या नदीच्या आसपास झाला? तर सिंधू नदीच्या आसपास झालेला आहे सिंधू संस्कृतीचा विकास. नेक्स्ट प्रश्न आहे, 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. नेक्स्ट प्रश्न आहे, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर प्लासीची लढाई ही 1757 मध्ये झाली. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे शेवटचे व्हाईसराय कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाईसराय होते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारत सरकारने पहिले वनविषयक धोरण कधी जारी केले? तर 1952 मध्ये भारत सरकारने पहिले वनविषयक धोरण जारी केले. नेक्स्ट प्रश्न आहे, जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताने किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? तर 2.75%. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याची सर्वात जास्त लोकसंख्या आहे? तर उत्तर प्रदेश. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या एकूण लोकसंख्यापैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे? तर 9.42%. नेक्स्ट प्रश्न आहे, देशामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर दुसरा क्रमांक लागतो. नेक्स्ट प्रश्न आहे, रामायण हे प्रसिद्ध भारतीय महाकाव्य कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे वाल्मिकी ऋषी यांनी रामायण हे प्रसिद्ध भारतीय महाकाव्य लिहिलेलं आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे 1857च्या बंडाचे नेतृत्व कोणी केले, ज्याला स्वातंत्र्याचे पहिले युद्ध देखील म्हणले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मंगल पांडे यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे भारताकडे जाणारा सागरी मार्ग कोणी शोधला? तर वास्को द गामा यांनी शोधला. नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिकाला नेताजी म्हणून ओळखले जातात? तर सुभाषचंद्र बोस यांना ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे दिल्लीतील लाल किल्ला कोणी बांधला? तर दिल्लीतील लाल किल्ला हा शहाजहान यांनी बांधला. नेक्स्ट प्रश्न आहे भारताचा लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जातात? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे भारतात वंशीय राजवट कोणी सुरू केली? मौर्य घराण्यांनी भारतीय वंशीय राजवट सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 1857च्या उठावाची सुरुवात भारतातील कोणत्या शहरातून झाली? तर मेरठमधून झाली. नेक्स्ट प्रश्न आहे प्लासीची लढाई कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 23 जून 1757मध्ये प्लासीची लढाई झाली. नेक्स्ट प्रश्न आहे भारताचे अज्ञात क्रांतिकार कोणास म्हणले जातात? तर वासुदेव बळवंत फडके यांना भारताचे अज्ञात क्रांतिकार म्हणून ओळखतात. नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास मानतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लॉर्ड रिपन यांना भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे आर्थिक निराकरणाचा सिद्धांत पुढीलपैकी कोणी मांडला? तर दादाभाई नौरोजी यांनी मांडला. नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रॉयल ॲक्ट या कायद्याला काळा कायदा असे म्हणतात. प्रश्न आहे भारतात पहिली रेल्वे कधी सुरू झाली? तर भारतामध्ये पहिली रेल्वे 1853मध्ये चालू झाली. नेक्स्ट प्रश्न आहे पुढीलपैकी कोणी दत्तक वारसा नामंजूर केला? तर या प्रश्नाचे उत्तर लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक वारसा नामंजूर केला. नेक्स्ट प्रश्न आहे पुणे करार 1932 साली कोणामध्ये घडून आणला? तर या प्रश्नाचे उत्तर महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर पुणे करार 1932 साली घडून आणला. नेक्स्ट प्रश्न आहे भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. नेक्स्ट प्रश्न आहे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिला. नेक्स्ट प्रश्न आहे शून्यधारित अर्थसंकल्पना महाराष्ट्रात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात मांडण्यात आल्या होत्या? तर शंकरराव चव्हाण यांच्या काळात मांडण्यात आलेल्या होत्या. नेक्स्ट प्रश्न आहे नाबार्डची स्थापना केव्हा झाली? नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982मध्ये झाली. नेक्स्ट प्रश्न आहे भारताचे पहिले वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर के.सी. नियोगी हे भारताचे पहिले वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट प्रश्न आहे प्रसिद्ध रांची स्तूप भारतात कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर कर्णम मल्लेश्वरी ही ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला होती. नेक्स्ट प्रश्न आहे नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण होते? तर रवींद्रनाथ टागोर हे होते. नेक्स्ट प्रश्न आहे अंतराळ प्रवास करणारे पहिले भारतीय कोण? तर राकेश शर्मा हे होते. नेक्स्ट प्रश्न आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारताचे सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सी राजगोपालाचारी. नेक्स्ट प्रश्न आहे पानिपतची लढाई कोणत्या दोन राज्यकर्त्यामध्ये झाली होती? तर या प्रश्नाचे उत्तर बाबर आणि इब्राहिम लोधी. नेक्स्ट प्रश्न आहे आग्रा शहराची स्थापना कोणी केली? तर आग्रा शहराची स्थापना ही सिकंदर लोधी यांनी केली. नेक्स्ट प्रश्न आहे नाईटिगल ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जातात? तर सरोजिनी नायडू यांना नाईटिगल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे जलियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडला? तर अमृतसर या जलियनवाला बाग हत्याकांड या शहरात घडलेला आहे. अमृतसर ते पंजाब या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकवणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण? तर वीरेंद्र सेहवाग आहे. नेक्स्ट प्रश्न आहे वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण? तर अभिनव बिंद्रा हा आहे.